अमरावती में प्रहार जनशक्ति पार्टी का सरकार के खिलाफ प्रदर्शन जारी है। कन्नड़ में विकलांग व्यक्ति की आत्महत्या के विरोध में अमरावती जिला कलेक्टर कार्यालय के सामने एक दिवसीय धरना दिया गया। प्रदर्शनकारियों ने सरकार की विकलांगता नीतियों की आलोचना करते हुए कहा कि सरकारी योजनाएं केवल कागजों तक सीमित है। दिव्यांगों को योजनाओं का लाभ पाने के लिए सरकारी दफ्तरों के चक्कर काटने पड़ते हैं, लेकिन उन्हें न्याय नहीं मिलता। अगर सरकार दिव्यांगों की समस्याओं का समाधान नहीं करती तो और बड़ा आंदोलन होगा। कन्नड येथील आमचा दिव्यांग बंधू आहे, त्यांनी सरकारच्या उदासीन धोरणाला कंटाळून आत्महत्या केली। त्यांच्या म्हणजे जास्त मोठ्या मागण्या होत्या, त्याच्यावर छोटंसं कर्ज होतं, सरकारने ते माफ केलं असतं आणि त्याला रोजगार दिला असता, त्याला आत्महत्या कधी करता आली नसती। पण हे सरकार असं आहे की म्हणजे दिव्यांगाच्या प्रश्नावर काहीच लक्ष देत नाही। त्यांना म्हणजे फक्त दिव्यांगाच्या ज्या हे आहेत योजना त्या फक्त कागदोपत्री आहे। दिव्यांगाला एखादी योजना घ्यायची असली तर त्याला 100 चक्र ऑफिस मारायला लागते, पण दिव्यांग चालता येत नाही बिचारा, तो कसा योजना लय करेल। मग माझं म्हणणं आहे की दिव्यांगांच्या प्रश्नाकडे सरकारनं पूर्ण लक्ष दिले पाहिजे। जर सरकारनं आज आम्ही एक दिवशी आंदोलन केलेलं आहे, जर सरकारनं दिव्यांगाच्या प्रश्नाला लक्ष दिले नाही तर आम्ही भाऊच्या नेतृत्वाखाली अमरावती शहरामध्ये बंटीवर आमटेके, जितूभाऊ दुधाने आमची जी सर्व प्राची टीम आहे आणि आमचे जे दिव्यांग क्रांतीची जी सर्व टीम आहे यांच्या नेतृत्वामध्ये आणि बच्चूभाऊ नेतृत्वामध्ये आम्ही मुंबईमध्ये चांगलं मोठं आंदोलन करू। हे आमच्या दिव्यांग बांधवांनी गेल्या 26 जानेवारीला आमचे प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन होते। त्या दिवशी ह्या सरकारच्या जाचाला कंटाळून, यांच्या ह्या धोरणाला कंटाळून आमच्या दिव्यांग बांधवांनी आत्महत्या केली। त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आणि त्यांच्या या आत्महत्येच्या त्यार्थ आम्ही इथं एक दिवसीय धरणे आंदोलन केलेले आहे। काऊन की हे सरकार आमच्या दिव्यांगासाठी काहीच सक्रिय आहे नाही आणि आमच्यासाठी हे सरकार काहीच करत नाही। आम्ही आमच्या पगारासाठी फॉर्म भरला तर आमचे पगार चालू व्हायला 3 महिने लागते आणि यांनी सत्तेत येण्यासाठी एका सेकंडचाही विचार न करता लाडकी बहीणसाठी 11,000 रुपये एका सेकंडमध्ये टाकले आणि 8 दिवसाच्या अंदर त्यांच्या खात्यात आले। आम्ही पगारासाठी अर्ज केल्यावर आम्हाला 3 महिने झाल्याच्या नंतर पगार मंजूर होतो आणि त्याच्यासाठी खूप कागदपत्री व्यवहार करावा लागतं। पण ह्यात लाडकी बहीणला यांनी वोटिंग सत्तेत यासाठी जे षडयंत्र रचलं आहे, सत्तेत यासाठी लाडकी बहीणला पैसे टाका आणि सत्तेत या, ते त्यांचं षडयंत्र यशस्वी झालेलं आहे। आणि आम्ही दिव्यांग बांधव 3 महिने तहसील कार्यालय ते चक्रा काढतो, त्यानंतर आमचा पगार चालू होतो। त्याच्यातही भरपूर अटी असतात, पण यांच्यासाठी काही अटी नव्हत्या आणि हे सरकार आम्हा दिव्यांगासाठी जरासही सक्रिय आहे नाही। आणि हे याच नित्यार्थ आज आम्ही इथं बसलेलं एक दिवसीय आंदोलन आहे। याच्यानंतर अगर सरकारनं आमच्याकडे लक्ष दिलं नाही तर आम्ही याच्याही तीव्र सर्व दिव्यांग बांधव, आमचा प्रहार जनशक्ती पक्ष आणि माननीय नामदार दिव्यांग हृदय सम्राट, आमचे पालक आणि हृदय सम्राट हे आमच्यासोबत ताकदीनं उभे आहेत आणि ते आमच्यासोबत पूर्ण प्रहार पक्ष उभा राहणार आहे आणि आम्ही याच्याही ताकदीनं खूप तीव्र आंदोलन करणार आहे।